CIV न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा। स्वराज्याचा छावा, स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा, धैर्य, पराक्रम, असामान्य शौर्य, धर्माभिमान असलेला राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर आधारित छावा चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात। या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये संतापाने पेटून उठलेला औरंगजेब जमिनीवर कोसळल्याचे पाहायला मिळते। मात्र प्रत्यक्षात औरंगजेबाचा मृत्यू कधी, कुठे आणि कसा झाला? महाराष्ट्रात औरंगजेब कबर कुणी आणि का बांधली? जाणून घेऊया इतिहास। शाहजहान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुलगा मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब अबुल मुझफ्फर मुइझुद्दीन मुहम्मद असे त्याचे संपूर्ण नाव आहे। 3 नोव्हेंबर 1618 रोजी दोहादमध्ये औरंगजेब याचा जन्म झाला। भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्ष औरंगजेबने राज्य केलं। मात्र त्याचा मृत्यू अत्यंत भयानकरित्या झाला। संगमेश्वरच्या कसबा गावात छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी कैद केलं। तेथून त्यांना धर्मवीरगडावर म्हणजेच बहादूरगडावर नेण्यात आले। राजांना धर्मांतर करण्यास सांगितले गेले। धर्मांतर केले तरच जीवदान देऊ असेही सांगण्यात आले। राजांनी धर्मांतर करण्यास विरोध केली। यानंतर औरंगजेबने अतिशय क्रूरपणे शंभूराजांची हत्या केली, पण मराठ्यांचा लढा थांबला नाही। राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला। मराठ्यांचा आस करणं आता जवळपास अशक्य आहे हे औरंगजेबाच्याही लक्षात आले। औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो। 1659 साली औरंगजेबने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। यामुळे त्याची मुलंही औरंगजेबाच्या मृत्यूची वाट पाहत होते। औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसांत तडफडत होता। आयुष्यभर केलेल्या क्रूरपणा आणि पापाचे पश्चाताप करत होता। मी 125 वर्ष जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या 89व्या वर्षीत नैसर्गिकरित्या झाला। 1707 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूवर रडण्यासाठी त्याची मुलगी सोडता आणखी कुणीच नव्हते। अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला। आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं ही कबर बांधली। औरंगजेब गुरु मानत असलेल्या सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधण्यात आली। झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे। आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं। त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील लिहिले होते। औरंगजेबानं आपली कबर फक्त 14 रुपये 12 आणि एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूपत्रात लिहिले होते। औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला। त्याच्या उरलेल्या 3 मुलांमध्ये सत्तेसाठी यादवी युद्ध झाले। इथूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली। वाचा औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील कबरीची कहाणी। CIV न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा।